काही प्रचंड आशावादी दिसत एकदम चित्र आशावादी आहे. तुमचं काय आता? मुळात असं आहे की त्या दिवशी जी सन्मान्य राजसाहेबांची मुलाखत होती ती एकंदर पूर्ण महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल होती आणि महाराष्ट्राच्या विषयावर मराठी माणसांनी एकत्र यावं या संदर्भातली होती. त्याच्यामधनं कुठलाही राजकीय अर्थ काढण्यासारखा नाहीये. हा कोणी काय राजकीय अर्थ काढावा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आमच्याकडनं तरी तो राजकीय प्रस्ताव नव्हता साहेबांच्या मुलाखतीतला. ठीक आहे, त्याच्यानंतर मीडियाने काय म्हटलं, एक वातावरण तयार झालं. मला असं वाटतं याचा जो निर्णय आहे तो दोन्ही पक्षाचे नेते योग्य वेळी करतील. त्याच्यामध्ये आम्ही काही बोलावं असं नाहीये. शेवट आम्ही दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते शिवसैनिक असतील किंवा महाराष्ट्र सैनिक असतील हे पक्ष आदेशावर चालणारे लोक आहेत. तो आमच्याकडनं राजसाहेब आदेश देतील, त्यांच्याकडनं जो उद्धवसाहेब आदेश देतील तो ते पाळतील, आमच्याकडनं आदेश आम्ही पाळू. त्यामुळे आम्ही आदेशावर चालणारे महाराष्ट्र सैनिक आहोत. तो निर्णय राजसाहेब घेतील, त्या निर्णयाबरोबर आम्ही असू. किशोरीताई आता मनसेच्या युतीला सुरुवात झाली असं म्हणायचं का? आजच्या या किशोरी पेडणेकरांच्या भेटीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे अशा जर भेटींमुळे युत्या होत असत्या तर याच्या आधी आम्ही खूप वेळा भेटलो. किशोरीताई असं म्हणतायत की या दोन भावांनी आता एकत्र आलं पाहिजेत, ज्या पद्धतीची परिस्थिती आहे. तर मला असं वाटतं राजकारण हा खूप कॉम्प्लेक्स विषय आहे. मी किंवा किशोरी आम्ही दोघांनी ठरवून काय होणार नाहीये. शेवट हे दोन भावांनी ठरवावं लागेल आणि ते ज्यावेळेला ठरवतील त्यावेळेला गोष्टी होतील. पण संदीपजी असं वाटत नाही का पहिल्या ऍपमध्ये गाडी निघून जाईल, कुणीतरी सुरुवात करायला पाहिजे. नेमकी कुणी सुरुवात करायला? नाही, मला असं वाटतं की मी याच्या आधी आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आता जे आहे ते दोन भावांनी डिसाईड करायचं आणि तेच करतील. बाकी आम्ही रक्तदान शिबिराला एकत्र किती आलो तरी शेवट वर्ण ते डिसाईड व्हावं लागतं. ते खालच्या खाली डिसाईड नाही होऊ शकत. किशोरीताई, तुमच्याच पक्षाचे नेते म्हणतायत की राज ठाकरे यांनी प्रस्ताव द्यावा. तुम्हाला असं नाही वाटत का पहिल्या ऍपमध्ये गाडी निघून नाही, मी तेच म्हटलं. पहिल्या होत आहे हे दिसतंय, पण चांगल्या स्टेशनला गाडी उभी राहील. प्रचंड आशावादी दिसत हे चित्र प्रचंड आशावादी दिसतंय. असायलाच हवं. कारण ज्या पद्धतीने मी परत सांगेन चिखल झालाय त्या चिखलातला कमळ सगळ्यांनाच फळणारं नाहीये. परंतु काही एकीकडे या चर्चा चालू असताना मनसेचे नेते हे शिवसेना जे शिंदेची शिवसेना आहे त्यांना पण भेटतायत, भाजप बरोबर भेटीगाठी होत आहेत. त्याच्यावरून तुमच्याच पक्षातले काही नेते म्हणतायत की भाजप हा वाईट पक्ष आहे आणि ते नेहमी मिठाचा कडा. नाही, आमचेच पक्ष म्हणतात अशातला भाग नाहीये. राजसाहेबांनी पण अनेकदा त्यांचे बिन दुखता कान टोचले. आम्ही फक्त दुखून टोचलोय, ते न दुखता टोचले. ते शब्दाचा मारा म्हणतात ना, टिंब ते शाणे. त्यामुळे राजसाहेबांनी पण काही गोष्टी मांडल्या आहेत महाराष्ट्राच्या हिताच्या, मुंबईच्या मराठी हिताच्या. त्यामुळे आम्ही आशादायी आहोत. जसं संदीपने सांगितलं की आम्ही जरी प्रवक्ते नेते असलो तरी अंतिम निर्णय दोन्ही भाऊ आणि दोन्ही पक्ष प्रमुख घेतील. भास्कर जाधव असं म्हणतात की मनसेकडनं पहिला प्रस्ताव आला पाहिजे. तर मुळात मी सांगितलं तसं 2014ला आम्ही प्रस्ताव दिला होता, 2017ला आम्ही प्रस्ताव दिलेला. त्यावेळेला त्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही. त्यामुळे आता 2025ला आमच्याकडनं प्रस्ताव देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांनी प्रस्ताव द्यावा, त्याच्यावर योग्य तो निर्णय राजसाहेब घेतील. बाई मागून जास्त हसताय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.